नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इंदून अकॅडमीवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये लॅब असिस्टंटच्या जागाबद्दल आणि त्याच्याबद्दल कंप्लीट डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण इथे पाहतोय वॅकन्सी आलेली आहे 470 जागांसाठी. त्याच्यामध्ये असतील डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, ANM, त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सिलेबस काय आहे, त्याचं एज लिमिटेशन काय असणार आहे आणि त्याची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. इथे बघताय इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुमचं एकतर 12th सायन्स मध्ये झालेलं पाहिजे PCB ग्रुप सोबत. जर तुमचं DMLT झालेलं असेल तरी तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहात. त्याचबरोबर BSc in MLT प्रेफर्ड हे सुद्धा प्रेफर केले जातात. त्याचबरोबर तुमचं लॅबोरेटरी प्रोसिजर तुम्हाला या डिटेलमध्ये माहिती पाहिजे. पुढे बघूयात. एज लिमिटेशन, मिनिमम एज आहे 18 इयर्स आणि मॅक्झिमम एज आहे 38 इयर्स. आणि जर काही PCMC ने काही सांगितलेलं असेल तर त्यानुसार पुढच्या प्रोसिजर्स होतील. इथे पाहूयात आपण त्याचा डिटेल सिलेबस. याच्यामध्ये 2 सेक्शन्स असतात, एक तर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आणि दुसरं असतं तुमचं लॉजिकल ॲबिलिटी किंवा त्याला म्हणतात नॉन टेक्निकल नॉलेज. नॉन टेक्निकल या नॉन टेकच्या पार्टमध्ये असणारे ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स आहे ज्याच्यामध्ये असेल न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स. सायन्समध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि काही पार्टमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स असेल. त्याच्यामध्ये बघताय तुम्ही आता जो हा पार्ट आहे आपला टेक्निकल नॉलेजचा, त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरीज, कोणत्या टाइप्सच्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात, CBT आहे, बाकीच्या सर्व टेस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. नेम्स ऑफ इक्विपमेंट्स यूज इन मेडिकल लॅबोरेटरी A to Z, ज्या काही स्टरिलायझेशनच्या मेथड्स आहेत, बाकीच्या सर्व टेक्निक्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतील. हाऊसकीपिंग आणि क्लिनिनेस इन लॅबोरेटरी आहे. मेथड्स ऑफ केमिकल डिसइन्फेक्टंट्स, कोणते डिसइन्फेक्टंट्स वापरले जातात, जसं की अँटीसेप्टिक्स आहेत, डिसइन्फेक्टंट्स आहेत, आणि स्टरिलायझेशनचे कोणते मेथड्स आहेत हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. मेथड्स ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट्स आहे. हाऊ इज ब्लड सॅम्पल वॉज टेकन किंवा वेनिफंक्चर याच्यामध्ये इन्क्लुडेड. हाऊ इज द लेबलिंग ऑफ सम सॅम्पल्स डन. क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, आता तुम्ही पाहिला याचा सिलेबस. नेक्स्ट पाहताय तुम्ही याच्यामधलाच जो नॉन टेकचा पार्ट होता त्याला थोडं मी ते इलॅबोरेट केलंय. जनरल नॉलेज आहे, त्याच्यामध्ये इंडिया आणि महाराष्ट्राबद्दल विचारलं जाईल. करंट अफेअर्स हे 6 ते 12 महिन्या आधीपासूनचे विचारले जातील. जनरल सायन्स आपण बघितले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं काही आहे ते. मॅथमॅटिक्स बघताय, बेसिक अरिथमॅटिक्स, त्याच्यामध्ये पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन आहे, प्रॉफिट अँड लॉस अँड टाइम अँड वर्क. रिझनिंगच्या पार्टमध्ये सिरीज, ब्लड रिलेशन, कोडिंग, डिकोडिंग आणि डिरेक्शनचे पण क्वेश्चन्स असतील. आणि मराठी लँग्वेज किंवा मराठी ग्रामर याच्यामध्ये असणार आहे. पुढे बघता याच्यासाठी तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी पाहिजे. जर 60 डेजचा तुम्ही जर प्लॅन बनवत असाल तर याच्यामध्ये 30 डेज तुम्ही हे सिलेबस कव्हर केला पाहिजे. आणि जर नेक्स्ट 30 डेज असतील त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, रिव्हिजन आणि तुमचा वीक एरिया कोणता आहे त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यामध्ये MCQs तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत या 30 डेज मध्ये. ओके, एक तर तुम्ही अंडरस्टँड सिलेबस, एक्झाम पॅटर्न बघून घ्या पहिला काय. त्याच्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट काय आहेत, हिमॅटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्रीच्या सर्व कॉन्सेप्ट तुम्ही इथे अंडरस्टँड करून घ्यायचे आणि त्याच्या नोट्स बनवायच्या ज्या तुम्हाला रिवाइज करायला मदत करतील. शॉर्ट नोट्स, डेली प्रॅक्टिस, किती सॉल्व्ह 50 MCQs डेली. कशाची, टेक्निकल प्लस जनरल नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये करायचं. करंट अफेअर्स बघा आणि वीकली मॉक टेस्ट. जसं तुम्ही एकदा तुमचा सिलेबस कव्हर करताय, जे नेक्स्ट 30 डेजचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वीकली टेस्ट द्यायचे आहेत आणि डेली पण काही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, रिवाइज करायचा तो एरिया जो तुमचा वीक आहे. ओके, ही होती प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. आपण नेक्स्ट
व्हिडिओजमध्ये बघतोय की कसे आपण त्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, PYQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि आपण एक लॅब असिस्टंटसाठी स्पेसिफिकली एक लेक्चर सिरीज आणतोय, त्याच्यामध्ये आपण MCQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. थँक्यू. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये.